नमस्कार, मी वर्षा नलवडे देशमुख या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आहे। ओमराजे निंबाळकर यांची धाराशिवमध्ये आज दुपारी 4 वाजता कार्यकर्त्यांसोबत बैठक असणार आहे। ओमराजे निंबाळकर बैठकीसाठी धाराशिवच्या गोवर्धन वाडीकडे रवाना झालेले आहेत। कार्यकर्त्यांसोबत चर्चा करेन आणि आज किंवा उद्यामध्ये निर्णय सांगेन असं ओमराजेंनी काही वेळापूर्वीच सांगितलंय। आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी हे बैठकीला उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। तर शिंदे सेनेचे कार्यकर्ते ओमराजेंच्या ताफ्यासोबत पुण्याहून निघाल्याचं कळतंय। ओमराजे निंबाळकर सध्या आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। खरं तर तुम्ही आता पुण्यामधून धाराशिवकडे रवाना होत आहेत, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। काय नक्की मनात निर्णय ठरतोय? खरं तर सध्या ते तुम्हाला म्हणण्यावर आहे ना, कार्यकर्त्यांना बोलणार मग त्यांच्याशी। मातोश्रीवरून बी तुम्हाला फोन येतोय आणि चर्चा करतात, मनधरणीचे प्रयत्न। मला एक लक्षात घ्या, माझी मनधरणी करायची कुणाची ही विषय नाही। माझ्या जो काही राजकीय निर्णय ठरवायचा आहे ती माझ्या सगळ्या जीवाभावाच्या लोकांशी चर्चा करीन आणि त्यांच्या निर्णयाप्रमाणे निर्णय ठरेल। तुमचे जीवलग मित्र कैलास पाटील रात्री तुम्हाला येऊन भेट गेले आहेत, काय नक्की चर्चा ठरलेली? बोलतो तुम्हाला, उत्तर द्या की झालं तर कार्यकर्त्यांसोबत बोलून आपण आपला निर्णय आज किंवा उद्या जाहीर करू असं निंबाळकर म्हणतात। माझा निर्णय कार्यकर्त्यांवरती अवलंबून असल्याचं ओमराजे निंबाळकरांनी स्पष्ट केलंय। माझ्या मनधरणीचा विषय नाही असंही ओमराजे निंबाळकर म्हणतात। आज संध्याकाळी 4 वाजता आपण कार्यकर्त्यांसोबत चर्चा करू आणि त्यानंतर आपला राजकीय निर्णय जाहीर करू असं ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि धाराशिवकडे आता ओमराजे निंबाळकर रवाना झालेले आहेत। तर मातोश्रीचा निरोप घेऊन कैलास पाटील यांची ओमराजेंसोबत चर्चा झाली आहे। कैलास पाटील, वरुण सरदेसाई यांच्याकडून ओमराजेंच्या मनधरणीचे प्रयत्न झालेत। एखादा दिवस द्या असं ओमराजे म्हणाल्याचं कैलास पाटील यांनी सांगितलंय। ओमराजेंसोबत कैलास पाटलांची चर्चा झाली आहे, तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत राहायचं की शिंदेंच्या शिवसेनेसोबत जायचं याचा निर्णय ओमराजे निंबाळकर कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेणार आहेत। कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्यासाठी ओमराजे निंबाळकर पुण्याहून धाराशिवच्या गोवर्धन वाडीकडे रवाना झालेत। दुपारी 4 वाजता कार्यकर्त्यांसोबत बैठक होणार असून शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्तेही ओमराजेंच्या ताफ्यासोबत पुण्याहून निघाल्याची माहिती आहे। रील स्टार म्हणून हिणवण्यात आलं, 3 दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का असा सवाल करत ओमराजे निंबाळकरांनी संताप व्यक्त केलाय। आज धाराशिवमध्ये जातोय, माझ्या कार्यकर्त्यांना मी वेळ दिली आहे 4 वाजताची। धाराशिवमध्ये गोवर्धनवाडी या ठिकाणी मी सगळ्यांना बोलवलंय, सगळ्यांशी चर्चा करून मग मी माझा निर्णय त्या ठिकाणी जाहीर करेन। त्या माणसाचा मला वाटतं पहिला अधिकार आहे, तर त्यांच्याशी चर्चा करून मला जो काही राजकीय निर्णय ठरवायचा तो ठरवेल। आज सगळी चर्चा करून झालं तर आज, नाहीतर उद्या। माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये जेवढ्या पंचायत समिती आहेत, जेवढ्या नगरपालिका आहेत, त्या सगळ्या ठिकाणी अख्ख्या लोकसभेत एक सुद्धा पंचायत समिती माझी निवडून येऊ शकली नाही। एक सुद्धा नगरपालिका माझी निवडून येऊ शकली नाही। मग खरंच आम्ही इतके वाईट आहेत का? मी असेल, आमदार कैलास पाटील असतील, प्रवीण स्वामी असतील, सोपल साहेब असतील, आम्ही 24 तास लोकांसाठी देतो। तुम्ही लोकांना विचारा, मी म्हणतोय म्हणून माझ्या शब्दावर विश्वास ठेवू नका। आम्ही लोकांसाठी उपलब्ध आहेत का नाहीत? आम्ही त्यांच्यासाठी काम करतो का नाही? मग अशा परिस्थितीत मशाल ह्या चिन्हावर उभारलेल्या आमच्या लोकांना पराभवाचं तोंड का बघावं लागलं? आणि इतकं वाईट, माझा आज सोमनाथ गुरव नावाचा कार्यकर्ता धाराशिवमध्ये निवडणूक लढत होता, 3ऱ्या नंबरला जावं। 24 तास लोकांसाठी उपलब्ध असणारा कार्यकर्ता, मला त्याच प्रश्नाचा शोध घ्यायचा आहे। तर ज्यांना परत यायचं त्यांनी यावं, ठाकरेंचं मन मोठं असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे। मला वाटतं परवा जे बैठकीला आले होते ते आम्हाला सगळ्यांना दिसत आहे। जर कोणाला यायचं असेल मोठ्या मनाने तर पुन्हा एकदा येऊ शकतात, पण उद्धव साहेबांचं मन मोठं आहे। महत्त्वाची गोष्ट हीच आहे, जे कोणी पक्षाच्या विरोधात जातील त्यांच्यावर कारवाई होणार। तळ्यात म्हणत असो पण डुबं नाही, हे त्यांच्यावर आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी ओमराजे निंबाळकरांची मध्यरात्री भेट घेतली आहे। तिघांमध्ये 1 तास चर्चा झाली आहे। तर ओमराजे पक्षात राहावेत यासाठी मनधरणीचे प्रयत्न सुरूच राहणार अशी प्रतिक्रिया कैलास पाटील यांनी दिली आहे। आम्ही प्रयत्न करतोय, आमचे प्रयत्न चालू राहणार आहेत एवढंच। पण सन्मान्य पक्षप्रमुखांचा जो काही निरोप होता तो आम्ही घेऊन त्यांच्याकडे आलो होतो। पण तुम्हाला विश्वास आहे मनधरणीचा? आम्हाला तर विश्वास आहे। मैत्री निभावतील असं वाटतंय का? उद्धव साहेबांच्या बाबतीत त्यांची